Yeah.
सकाळी घे तुझा क्या काम करतो क्या काम करतो माती करतो क्या काम करतो क्या काम करतो माझ्या गुडघ्या घेतो क्या काम करतो काढून करून मलिदा करतो क्या काम करतो पाच रत्ना घडतो पहिला कोणतीवले गावची देवकीवले कोणतीवले गावचे कोणतीवले कोणतीवले यांच्या गड्यावले कोणतीवले यांच्या गड्यावले पाचवर कोणतीवले बोललो
आय 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 गे गे बाय 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 माझे गे बाय बाय आगे मोडलं माझं गे कोडं मोडले गे काय सांद पण धरलं माझं गुलामान रात्री पिऊन आला आणि मार मार मारला गे आणि आता वर ढेंगा करून झोपलाय अगे बाय कोंबडा बी हरवला वाजतो किती 6 वाजले आता डोला पण लागला कसा बाबा ए बाबा अरे काय अरे तिकडे हो जरा मी नाही आगे बाय हा मुतला कोण बाबा अरे तू काय मुतलास मी नाही बाबा वगले असतील म्हातारा होय बा म्हाताऱ्या ए म्हाताऱ्या अरे मी म्हणता तुला झेपत ना पितोच कशाला एवढी तू काय कर अरे तुला ताप भरला तर तुझा किती अरे किती त्रास करून घे सकाळ सकाळी किरकिर लावला काय काय चालतो अरे खातोस ऐकता आणि वर ढेका करून झोपतोस काय आयला बाय 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 माझे गे मोडलान पेकाट गुलामान तुझा झाला निकाल गुलामा तुझा मोडलं कधी हात दे गे बाय बाय माझे गे बाय 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 माझे गे बाय बाय जीव द्यायचा गे बाय बाय गे पाण्यावर घेत मला पितो नुसता म्हातारा पितो हा गुलाम माझ्या मागे नुसता नकोसा जीव गेला नाही माझा अहो म्हातारा काल पिऊन आला आणि मारला माझ्या पोरांनाही मारला आणि मलाही मारला हे बघा हे ठेवला नाही आणि हा ढुंगान अहो नुसता मारून सुजवला अहो काय सांगू काय तुम्हाला ओ बाया अहो तुमचा पण दारू पित असते पावसाळ्यात पण ह्याच्या इतकी नाही हो पण हा एकदा पियाला लागला ना तुझा एक गॅलन खाली करतो दिवसाला भाऊजी ओ मामानू अहो तुम्ही पण दारू पित असा पावसाळ्यात अहो ह्याचं पण हा हो एकदा पियाला लागला ना नुसता लो तो आणि आता रात्री पियाला आणि वक वाकलाय जीव केला नाही आता का मी थांबायचं नाही आता मला जीव द्यायचा काय करू जीव पोरा पण नाही एवढा जीव पण काय करू भूक लागलेली आहे माझ्या पोराचा आवाज भावाला मारला की ना माझ्या काय करू काय करू इकडे जीव पण आहे इकडे मला पोरा पण आहे काय करू नाही मला जीव द्यायचो काय करू या गुलामान मला पिल्ला नुसता गुलामान आपल्याला उशीर झाला पाणी भरूया आणि लवकर घराकडे जाऊया काम आवरायचे बाकी हो चल रात्री मावशी मला माहितीये ही मेरी म्हाताडी सकाळी इथे करते काय मला काय माहित दिदीला घरदार नाही असल्यागत बसले बघ चला बघ तिला जाऊन विचारूया हो मावशी ये मावशी तुम्ही होय तुला काय वाटतं तुला एवढं वाटतं झालं तरी काय अगं काय झालं अगं म्हातारा रात्री पिऊन आला आणि मारला मला माझ्या पोरालाही मारला आणि मलाही मारला मावशी
अगं काय पोरांनो, अगं हा नुसता मारून मारून पोरांनो पोरून मला जीव द्यायचा. तुम्ही बाजूला माझ्या वाटत पोरून मला बाजूला मला जीव द्यायचा. पोरून बाजूला पोरून सायकल तुम्हालाही नको झाला माझा जीव आता. अगं मावशी, तुला आम्ही सांगतोय पण तो आमचा एकटेच आहे. बाजाराचा रस्ता फक्त मावशीला माहिती. आता शिवाय जीव दिला, आपल्या बाजाराचा रस्ता पण दाखवेल. थांबव तिला, थांबवू दे. हे मावशी 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 हे मावशी. आता तुला काय झालं मुरडा? ही मावशी हे काय म्हणते की नाही, गोडी गोडी बोलून उद्या मथुरेच्या बाजारी जायचं ठरवलंय. बाजारे? हो द्या मग मला सांगता तुम्ही. ही मावशी, आता आम्ही गेलो पण असतो का, पण आम्हाला बाजाराचा रस्ताच ठाऊक नाही बघ. बाजाराचा रस्ता फक्त तुलाच माहितीये. हो काय हो मावशी, हे काय म्हणते काय? आमच्या सोबत उद्या बाजाराला येशील ना? नाही 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 तुम्ही तुमचा बघून घ्या. मला काही त्यात जमणार नाही. हे मावशी, तुला खरंच जीव द्यायचाय? हो मावशी बघा, खरंच जीव द्यायचाय? हो परत मावशी मी शेवटचं विचारते, खरंच जीव द्यायचाय? अगं हो 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 अगं का म्हातारण पिळणार नुसता मला. हे मावशी, काय माझ्याकडे एक ना चांगली युक्ती आहे. मावशी, तू आमच्या सोबत ना उद्या बाजाराला ये आणि परवाला जीव दे. अगं 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 मावशी, अगं 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 मावशी, अगं अगं मावशी, तुझा नवरा पेटात लोळतोय आणि पोरानं जोड तू 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 जा तू जा तुझा पूर्ण ऐकत ना गुलामाच्या पराक्रम बापल्या पोराला लय मारला याचा म्या गुलामा त्या बाईकला ते राहू लागला कुठं मला जाणता याचा चांगला सोलपट आला गुलामा. मावशी बघ, खूप नटखट आहे बघ. चला चला, आता बघ पाणी भरूया आणि लवकर घराकडे जाऊया. अगं मावशीला खालच्या नवऱ्यानं खूप मारलं, बिचारी दिवची आला होती. हो काय ग? हो, पण ते सोडा. कुठे तिचं सोड गं. तिला एक शब्द बोलायचा म्हणजे अर्धा तास लागतो. तिला पण बोलू दे ना. काय बोलायचंय तुला? बघ बघ कशी अर्धा तास घालवते. बघ बघ म्हणजे राग तरी बघ किती. पण मला माहिती आहे, तुला काय माहितीये, ती राधा कुठे आहे ती? कुठे 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 आहे राधा? तुला खरं सांगू राधा कुठे आहे? अगं बाई खरंच सांग, मी नाही जा. अगं बाई सांग ना, अशी काय करते? अगदी खरं सांगू. अगं बाई अगदी 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 खरं सांग, मी नाही जा. अगं बाई सांग ना गे. राधा की नाही म्हणजे कानासोबत असणार. शेती का? अगं तिला तिच्या घरच्या कामातूनच वेळ मिळत नाही. ती कुठे असणार कुंजवनात कानासोबत? काय ती कुंजवनातच असणार. मी सांगते ना तुला. हे का ती घरी कामं करतच असणार बघ. नाही नाही काय ती कुंजवनातच असणार. अगं ती घरी कामं करतच असणार. मी बोलते ना, तुला माझ्यावरती विश्वास नाही? छे वागव आहे ना, तुला लय त्या राधीचा पुष्का काय असणारच ना. शेवटी मैत्रीण आहे ती माझी. हो माहिती आहे, मैत्रीण आहे तुझी. चल तुला दाखवतेस ती कुंजवनात आहे की घरी कामं करते ती. अगं बघ मी सांगते ना ती घरी असणार, घरीच असणार. दाखवते. अगं मी सांगते ना, तू काय म्हणून करते? तू नाही माझ्या मागे. मला दाखवतेस ना, घरीच असणार ग. अगं बघ मी सांगते ना, घरी बघ माझ्या मागे. तुझा हा सुखमय सहवास मनात किती आनंद देतो रे. या सहवासासाठी मन नेहमीच आतुरलेले असते बघ कान्हा. कान्हा अरे अरे या आतुरतेला सुद्धा ना एक वेगळाच गोडवा आहे तू बघ. पण या आतुरतेचा गोडवा पण
आपल्या या मैत्रीला, या सहवासाला, या दोस्तीला कुणाची नजर तर लागणार नाही ना काना? नाही राजे, असं कधी होणार नाही बघ. आपल्या या प्रेमाची गाथा पुढील पिढीसाठी, आपल्या या प्रेमाची गाथा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल बघ. काना, अरे तुझं हे गोड बोलणं, तुझ्या या बासरीमधून निघणारे निनाद स्वर, तुझी माया प्रेम, अरे यामध्ये मी अक्षरशः रंगूनच गेले बघ काना. अरे काना, तुझी राधा की नाही, तुझ्या प्रेमात अक्षरशः रंगूनच गेले. अरे अक्षरशः रंगूनच गेले बघ. कृष्ण सावळ्याची राधा दिवानी, किती नाद गोड हसती गाली. श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी. श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी. कृष्ण सावळ्याची राधा दिवानी, कृष्ण सावळ्याची राधा दिवानी, किती नाद गोड हसती गाली. श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी. माझा तू मोहना, मी तुझी राधिका. माझा तू मोहना, माझा तू मोहना, मी तुझी राधिका. माझी प्रीत गाना तुझला कळेल का? विरह तरी आज मनीचा, हळव्या मनात हळवे भाव आदयांतरी. हळव्या मनात हळवे भाव आदयांतरी. श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी. मुरलीचा ऐकून नाद, मुरलीचा, मुरलीचा ऐकून नाद. कान्हा तू मजरा झाली तू साद, प्रेम अधीर हे अधूर हे माझं. व्याकुळ झाले आतुर झाले वाजवना बासरी, व्याकुळ झाले आतुर झाले वाजवना बासरी. श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी. कृष्ण सावळ्याची राधा दिवानी, कृष्ण सावळ्याची राधा दिवानी, किती नाद गोड हसती गाली. श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी, श्री हरी तुझी रे राधा बावळी. राधे, 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 कान्हा, राधे, मला फार उशीर झाला बघ. आता मला यावं लागेल. कान्हा, अरे अरे थोडा वेळ थांब ना माझ्यासाठी. अगं नाही राधे,
तिकडे यशोदाबाई माझी वाट पाहत असेल. कान्हा, अरे एवढी काय घाई आहे? थोडा वेळ, अरे थोडा वेळ थांब नाही ना. राधे, पुन्हा केव्हा तरी ग. कान्हा, नाही राधे, येतो मी. अरे कान्हा, कान्हा. कान्हा 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 बरोबर असली ना की कधी वेळ जातो ना तेच कळत नाही मला. माझा कान्हा कसं कधी नटखट लबाड मस्ती करू आहे ना माझा कान्हा. माझा कान्हा, तुझा कान्हा काय? अगं सर ना आमचं सोडकर पण तू काय करतेस इथं? मी काय नाही ग. अगं पण तुम्ही इथं कशाला आलात? अगं तू विसरलीस? मी विसरली. मी काय विसरली? नाही ना, पण मी काय विसरायला विसरली? लागलंय. अगं, आपलं काल काय ठरलं होतं ते आठव. काय ग? काय ठरलं होतं? अगं तू आठव. अगं मला नाही आठवत ग. सांग ना. आपलं काल काय ठरलं होतं? काय? की आपण उद्या मिळून मथुरेच्या बाजारी जायचंय ना. हो ग. अगं गडबडीत ना विसरले बघ. हे बघा मी काय म्हणते, उद्या आपल्याला बाजारात जायचं आहे. हे बघा शृंगार सुद्धा चांगला करून या आणि उद्याच्या बाजाराचा माल सुद्धा घेऊन या. आणि हो, सूर्य उगवायच्या आधी आपल्याला निघायला पाहिजे बघा. चला चला आता बाजाराला जाऊया. हा, पण तू वेळेत ये म्हणजे झालं. हो का? एक दिवस उशीर झाला म्हणून काय झालं? चला. माझे हरीश वाला, हरी सांगू कोणाला.
अगं या तारानेच उशीर गेला बघ. का ग? अगं मला सकाळी उठायला खूप उशीर झाला म्हणून घरच्या कामावर पण खूप वेळ निघून गेला. बरं अगं आपल्याला आधी बाजारात जायला उशीर झालाय बघा. आणि हो शृंगार खूप छान केलं बघा. बरं ते. चला आता आपण बाजाराला जाऊया. हो चला चला. हो. अगं पोरीनो आपण चाललो काय हा? अगं पण या बाजारात असतं तर फक्त त्या मावशीलाच माहिती. अगं अगं मग तुम्ही हसताय का? तर तू विचारते म्हणून सांगते. काय ग? काय काय झालं तरी काय? अगं, पालखी नाही हा? मावशीचं आणि तिच्या नवऱ्याचं जोरदार भांडण झालं. काय भांडण झालं? अगं हो मावशीने तिच्या जोर जोर जोडला मग. काय मावशीला नवऱ्याने झोडझोड फोडलं? अगं लागलं तर नाही ना? बिचारीला खूप लागलं. हा? जीव द्यायला आलेली. काय मावशी जीव द्यायला आली होती? अगं जीव तर दिला नाही ना? जीव देणारच होती पण आम्ही तिथं आलो आणि तिला वाचवलं. हे बघा पुरीनो तुम्ही खूप चांगलं केलं बघा. नाहीतर जीवाला वैतागलेला माणूस कधी जीवाचं बरं वाईट करेल ना ते काय सांगता येत नाही बघा. हे बघा मी आता मावशीला पहिले हाक मारते. ती येते की नाही का आपल्याला पाहावं लागेल. हो हो आवाज देऊन बघ. हो हो मावशी ए मावशी कोण ग? अगं मी राधा. राधा? हो हो अगं आम्ही पोरी पोरी मिळून बाजारी चाललो. तू येतेच आहे ना? अगं आता मी म्हातारी झाली. अगं मावशी आम्ही आहोत पोरी. अगं तू ये एकदा. असं म्हणते. हो हो मग आले आले आले. म्हातारी मी बाई आली तुझ्या गजोडीला. म्हातारी मी बाई आली तुझ्या गजोडीला. या बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. या बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. या बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. म्हातारी मी बाई आली तुझ्या गजोडीला. म्हातारी मी बाई आली तुझ्या गजोडीला. या बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. या बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. अगं काय सांगू पोरीनो माझ्या नवऱ्याची कथा. दारू घुसून आल्यावर मारितो लाखोंच्या बाता. एक बाटली मारून काळू किरड्यावर लोळत होता. आणि उठवायला गेल्यावर बाई मारतो दना 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 लाता. अगं काय सांगतेस तरी काय? हो म्हातारी मी बाई आली तुझ्या गजोडीला. म्हातारी मी बाई आली तुझ्या गजोडीला. बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. या बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. माझ्या संसाराची लागली वाट त्या दारूच्या पायी. काय करावं कसं करावं सुचना मला काही. पोरं बाळ भुकेनं माझी रडतात ढाई ढाई. खरंच सांगते माय बाप या दारूची संगत चांगली नाही. अगं काय सांगतेस तरी काय? म्हातारी मी बाई आली तुझ्या गजोडीला. म्हातारी मी बाई आली तुझ्या गजोडीला. या बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. या बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. म्हातारी मी बाई आली तुझ्या गजोडीला. म्हातारी मी बाई आली तुझ्या गजोडीला. या बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला. या बाजाराच्या बाई म्हाताऱ्याला सोडीला.
अगं मावशी काय नाही गणपत नाही स्वल्प अगं काय नाही मावशी मी काय म्हणते तुझा नवरा आता तुझ्यावर चांगला वाटतो ना वाटतो हो अगं रात्री मला जरासा मारला हा? पण मी काय ऐकताय का काय ग आता घेतला वाटत चांगलं तर सॉलला अगं आणि आता जाऊन बसला असं हा? कोपऱ्यात. अगं मी काय म्हणते पण आम्ही आता तुला कशाला बोलावलं माहितीये ना हो बोललो पुढे मी काय म्हणतो माहितीये काय अगं मला तुम्ही आवाज दिला हा आणि मला मी आवाज दिला हो अगं तिथं मला पोरगाना का उठला काय त्याच्या गडबड तुझं पोरं उठली हो आणि म्हणतं काय काय आय मला दूध दे आता दुसरा म्हणतो आय मला गवताला पोळा दे आता तिसरा म्हणतो आय मला शी झाली अगं मावशी अगं ती आता राहू दे आम्हाला आधीच बाजाराला जायला उशीर झालाय बघ चल, आधी बाजाराला जाऊया आपण आता हो चला 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 काय ग मावशी अगं तुम्ही मला आवाज दिला हा. पण तुम्ही बाजारात घेतलात काय नसलात काय सांगितलं नाही अगं मावशी आता मी सांगायलाच पाहिजे का अगं हो बरं मग मी आता एकटीच सर्वांना सांगते हा बरं सांग हे बघ हिने दूध घेतलं हा. हिने दही घेतलं हो. हिने ताकद दिली होती असं आम्ही बघ बाजारात आता व्यापारासाठी घेतलंय वा 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 पुरीनो छान छान घेतलं ना आणि धोती पण असतच लावलं तुम्ही अगं मावशी अगं तू सुद्धा खूप छान नेसलीस बघ साडी अगं माझा कसला काय म्हातारीचा आता अगं आता म्हाताऱ्यांचाच खूप असतं बघ हो चला आता आपला खूपच वेळ झाला चला पटापट चला आमचं विचारलं दोघं काय घेतलं दोघं काय घेतलं तू काय घेतलंय अगं मी म्हातारी काय घेणार का अजून मला घेतलं असेल ना अगं मी ना अगं तुम्ही तर मला सांगता म्हणून विचार हा बरं, सांग, सांग. अगं मावशी काय काय घेतलंस तरी काय अगं, दारू अगं हे बघ, मावशीनं आपल्या तिथे खूप चांगला माल घेतलाय बघ हो आणि तिथं धंदा होणार ना. हो, हो. नाही अगं मी आहे ना तो तुमचा पण धंदा व्हा आम्हाला चला चला पटापट आपल्याला उशीर झाला चला पुन्हा काय गं मावशी आता आपण बाजारात चालल्या खायला हा म्हणजे छोटे मोठे घाल तरी घ्या घ्यायलाच पाहिजे का पटापट जाऊ गं बरं मावशी अगं पोरीनो मावशीला बोलते आता एक छोटस गाणं घ्या म्हणजे कसं हा बाजार आहे ना आणि हा घाट अगं तो आपण कधी करू ना तेच आपल्याला समजणार नाही बघा हे बघा मी आता गाणं घेते पण तुम्ही सुद्धा साथ द्या मला मावशी दोघं साथ द्या. हो मी तर आहेच घर चला दही दूध ताज घेऊन आज दही दूध ताज घेऊन आज करून सारी तयारी आवळा सुंदर सरानो गाऊ मधुरे बाजारी आवळा सुंदर सरानो गाऊ मधुरे बाजारी दही दूध ताज घेऊन आज दही दूध ताज घेऊन आज करून सारी तयारी
धागरी अवसर होया भुवरी घराची मला हे श्री हरी अवसर होया भुवरी नंद यशोदेचा निधाना साऱ्या गोकुळीचा निराणा नाच कराया भूतांचाया अवतरलोया भुवरी गळ्याची मला हे श्री हरी अवतरलोया भुवरी गळ्याची मला हे श्री हरी अवतरलोया भुवरी गळ्याची मला हे श्री हरी अवतरलोया कुणी म्हणे ईसाय नंद गोप सर्व पालकाय तर कुणी म्हणे गिरीधराय घनश्याम चक्रधराय अशा या वेगवेगळ्या नावाने संबोधलेला हा माझा अवतार नकुलवध मणिवीर यांची नारदाच्या शापातून मुक्तता करण्यासाठी हा अवतार गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे रक्षण आणि इंद्र गर्वहरणासाठी हा अवतार काय करावे सुचेना तिकडे मथुरेत त्या कंस मामाने माझ्या आई वडिलांना बंदिवान केले आहे का तर म्हणे माझा मृत्यू त्याच्या हातून आहे नाही नाही असं कधी होणार नाही ज्या वेळी पृथ्वीवर धर्माचा नाश होऊन अधर्माचं राज्य येईल त्यावेळी अशाच वेगवेगळ्या रूपाने मी पृथ्वीवर प्रकट होईल आणि अधर्माचा नाश करून धर्माचा उद्धार करेन. अरे हो, यमुना काठी मुले घेऊन आलेल्या एकाही सवंगड्यांचा पत्ता लागत नाही. प्रथम त्यांना हाक मारतो. अरे हो, पण ते असे येणार नाही. त्यावरती एकच उपाय. देवाचे चरणी प्रणाम. आशीर्वाद असो. देवा, खूप दिवसांनी दर्शन झालं तुमचं. अरे हो सुदामा, कामगिरी कशी आहे त्यासाठी मला इथे यावं लागलं बघ. कोणती कामगिरी देवा? अरे हो ते सांगतो, पण हे काय तू एकटाच आणि बाकी सारे आपले सवंगडी कुठे आहेत? देवा ते ना, ते गायगुरांना घेऊन रानात चरायला गेले आणि हे गोटे खेळत बसले असतील. पण देवा, तुम्ही बोलवलं का ते सांगितलंच नाही अजून मला. अरे हो, मी तुझ्यावरती एक कामगिरी सोपवणार आहे. कोणती देवा? त्या गवळीवाड्यातल्या गवळ्यांनी थाट माट करून त्या मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा तुला रस्ता अडवायचा आहे. त्यांच्या धैर्याचा नाशही करायचा आहे. ही कामगिरी मी तुझ्यावर सोपवत आहे. हो हो देवा. करशील ना? हो देवा, करेन ना. आणि हो, काय? ही कामगिरी तू एकटा नाहीस, बाकी आपल्या साऱ्या सवंगड्यांसोबत करायचे. चालेल चालेल देवा. बरं, येतो मी. हो हो, या देवा या. कृष्णदेवानी माझ्यावर लय मोठी कामगिरी सोपवली नाही. गोकुळातून मथुरेत जाणाऱ्या गवळींचा रस्ता अडवायचा आहे. आणि ही कामगिरी मला एकट्याला नाही करायची आहे, तर माझ्या सवंगड्यांसोबत करायची आहे. आधी मी त्यांना हात मारून बघतो. अरे पेंद्या रे पेंद्या, अरे बोबड्या रे बोबड्या. अरे पेंद्या, अरे मी झाला काय? झाला काय? तुझ्या पाठी बनतोस आहे की बोबड्या तुझ्या पाठी बनतोय? मला येतो आता काय काय केलं तरी काय? अरे नेमकं झालं तरी काय? काय झालं? अरे होय, काय झालं? काय झालं म्हणून काय झालं? अरे काय झाला? कुंज
असा असा सर्व प्रकार घडला होय अरे होय मीच त्याला विचारता हे बोबड्या 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 होय धोती घालून माझी ती खोदीत होतो ना बोधीत होतास अरे मी याला वसाला बोलतो काय बोधीत होता बोधीत कोणाच्या बोधीत ठेवला सांगा काय बोलतो काय ती गोटी आली होती ना बरोबर तो शोधित होता तीच गोटी भेटली की नाही तुझी ती शोधित होतो तेव्हा तुझे हात पाय माझ्या हात आली हा काय बोलतोय अरे आम्हाला आवाज दिला हात मारली म्हणून तो बोलतो तुम्हाला तर कशाला लोलवली तुझ्या तुला खरं सांगतो आता वेळा खरोखर लोलवली तुला ताण आणि आता लोलवली नाही आता लोलवली काय कळलं अरे येड्या बोलवली बोलवली काय मसाल्यातला स्पष्ट सांगा बोलवली याला मी पत्तेच बोलतो माझी टोचली आहे ना त्याची जीभ चोत्री तुला मला वाटलं की तुम्हाला काय पण वाटल माझी टोचरीची टिंगल करता तुम्ही काय पण बोलतो मग ता सर्व जाऊ दे तुमच्या गोटीच्या नादात मी तुम्हाला इथे कशाला बोलवता विसरला माहिती आहे? कशाला अरे हटवला अरे तर कृष्णदेव आलं होतं कधी अरे आता येऊन गेलं आणि त्यांनी आपल्याला लय मोठी कामगिरी पण सोपवली ना कतली रे कतली कसली कसली काय गोकुळातून दही मग गोकुळातून मथुरेत गवळी थाटमाट करून जाणार आहे काय तात करून चालले चालतो पण मारले तिथं मावशी पण आहे रे मावशी तशी बरी आहे रे म्हणजे त्यांनी दही दूध लोणी आता काय काय घेतली दूध आणि खाऊ मजा येत नाही मजा येत तुम्ही मला हे सांगा काय रे? हा चांगला मला कशाला सांगता अरे तुला म्हणजे मेरा देवाने तुला पण सांगितले नाही काम मला कामगिरी मग अरे मला एवढी मोठी कामगिरी अरे त्याला जेवण म्हणजे काय? जेवण अरे आज नाही तुम्ही मला आता किती लत्ते अलवली मी अडवलंच ना किती लत्ते मग अलवली आपण दाखव कसं अडवशील. ही काय तो दौलनी आल्या ही अति काय वाटत काय वाटतं माहितीये गवळणी बोलती गवळण इकडून येतील तुम्हाला हा बरं आपण इथे लपून राहायचा हा
तू या दगडाचा पाठी बघायला मी दगडी तो हा इंगली मिल्या कशी जावं इंगली तावत अशी तावते ती तवत लपू बर बरं इंगली तावली तर बर काय बोलायचं ना अरे मावशी आली मावशी तो नावती तू काय बघतोस माझ्याकडे तुझं नाच सुटतंय की मगाच पात्र नाच माझं डोळं वाटून बघतोय की माझ्याकडे तुला कसे कळलं मी तुझ्याकडे बघतोय ते मी माझ्या डोळ्याने बघितलं मग तूच का त्याला बघते माझ्याकडे तूच नको बघू ना बघितलं तर काय पण करी मी पण बघीन नाही तर काय पण करी तो हो बघू मी कुठं मला आवडत ना म्हणून मग बघ पण तू पण बघ परत जाशील घाबरत नाही आहे मी घाबरलो तुम्हाला वाटलं मी जातो तर बस तिकडे जाऊन सांगायचं काय माहित आहे काय बोलायचा मावशी या मुकरीच्या बाजारी जाता येणार नाही बरोबर आणि दुसरा 4 रस्त्यांचा आम्ही एकच रस्ता केलेला आहे आणि बाकी सर्व रस्ते प्रतिबंधित केलेलं आहे काय केलेलं आहे मी तर घेते की बापे
ते नीट आहे ना पलत पलत मी बोलणार नाही पलत एकदाच आहे मावते मी काय बोलतो तुला मुतलेल्या बाजारी काय बोललो ना अरे मतोरेचा बोलला तो काय बोललो नाही मी नाही बोललो नाही मानते मावते मी थांबून ठेव नाही मानते भाऊजी इकडे इकडे अति 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 ऐकते मला आली माझ्या बाबा मी धावत मी तो बोलतो की आता एकदा आहे मग ते तुला त्या बाजारी जाता येणार नाही आम्ही काय केलं माहिती आम्ही काय केलं माहितीये आम्ही 4 लत्त्यांचा 1 लत्ता कलून 4 लत्त्यांचा 1 लत्ता कलून 4 लत्त्यांचा 1 लत्ता कलून बाकी ठगलं लागतं आम्ही फलफलीत करून आम्ही कृष्णदेवांचे सवंगडी आहे हो आम्ही तुझा रस्ता अडकायला आलोय रस्ता आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ हे बघ मावचे दुसऱ्या रस्त्याने जा नाही तर तिसऱ्या रस्त्याने जा सगळ्या मार्गाचा एक मार्ग करून आम्ही इथं तुला अडकवली आम्ही जाणार म्हणजे जाणार बाजाराला म्हातारी लय का बोलते नाही जायचं नाही जाणार जाणार म्हणजे जाणार मी मी काय बोलतो झालं गेलं इथून जा झालं गेलं इथून जा नवा वितू नवा लहान चल मग क्या वाकला आला तो
पार पाडलेली दिसत नाही. या मनावस्थ झालेल्या गवळणी आपल्या मार्गाने चालूच आहे. यांचा समाचार आपणच घेतला पाहिजे. अगं म्हटलं मावशी उभी राहा गं. अरे बाबा तू उभीच आहे. अगं हो मावशी. मावशी तुला मधुराच्या बाजारात जाता येणार नाही. का जाता येणार नाही? पण बाबा हा एवढा चांगला माझा गुरु चालला की कुठं? चल चल माझ्यावर जाईल का? चल घे माझ्या मागून घे माझी. अगं मावशी तू मला ओळखलेल्या दिसत नाही तू. बोलत बाबा आई तरी कोण तू? मावशी वासुदेव देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण आहे मी. श्रीकृष्ण? हो. छे 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 बाबा असं काय नसेल. सध्या कुठं आता साधू संत त्यातला तर नाही ना बाबा तू? अगं मावशी तर तुझ्या गवळणीमध्ये राधा नावाची गवळण आहे बघ. ती मला ओळखते. तिला पाठवून दे. दादा हो. एवढी खिरकी करते हा मला ओळखच नाही. पोरीनो काही गं मावशी? मी तर म्हणतो बाहेरनं कोणते साधू आणा. कोणीच ना ओळखतो फक्त. पण या म्हातारीला ओळखत नाही अजून. तर बा, जाऊ दे जरा. बरं मावशी मी जाते हा. हा. चालेल चालेल हा. कान्हा तू आणि इथं राधे तुम्ही मथुरेच्या बाजारी चालल्यात खऱ्या. पण राधे गोकुळात जे पिकतं ते गोकुळातच विक्री झालं पाहिजे बघ. ते दुसऱ्याच्या राज्यात गेलं नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही गोकुळातील नाही हे गोकुळातच विक्री करा. बरं कान्हा. अगं सायराव मावशी अगं हे कृष्णदेव आहे आणि ते काय म्हणतायत माहितीये का? काय? ते बोलतात आपण जे गोकुळातील दैवत मथुरेला घेऊन जातो ना हा. ते मथुरेला न देता ते गोकुळातच विकायला पाहिजे असं म्हणतात बघ ते. नाही 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 राधे आपण हे जाईतच ना मथुऱ्यात जायचं बोलू ना हा. मी माझ्या बाबा राधेचं ऐकायचं नाही तुझं. या माझ्या बाबा पटापटा या तिकडे आता. कान्हा बोल राधे. तू यांच्या परिचयाचा नाहीस. मी काय म्हणते तू तुझ्या जन्माच्या गुन्हा पटवून दे ना त्यांना. अगं राधे एवढंच ना मी माझ्या जन्माच्या गुन्हा पटवून देईन. पण तू जाऊन त्यांना सांग. हो का ना. अगं सयानो मी काय म्हणते हा. अगं ना ते त्यांच्या जन्माच्या खुणा सुद्धा पटवून सांगतायत. नाही नाही राधे असं किती भामटे येतील रस्त्यात तुला सांगतील बोलू न तुम्ही राधेला ऐकायचं नाही. अगं ऐकून तर घ्या. मावशी अरे ते खरंच देव आहेत. आम्ही पण त्यांना ओळखतो. पण तुला जर विश्वास नसेल ना तर एकदा त्यांच्या जन्माच्या गुन्हा ऐकून घे ना. तुम्ही पण ओळखता? हो हो. बघ बघ तुमच्या विषय सांगता. हा हा मावशी. हा राधे सांग त्यांना. हो हो हा. कान्हा बोल राधे. मी काय म्हणते तुम्ही ना तुमच्या जन्माच्या खुणा सांगाव्या. ऐक तर. युगायुगात अवतरलो मी धर्म रक्षणा कैसे तारिले मी माझ्या भक्त जना. सांगितलो काले तुला माझ्या जन्माच्या गुन्हा. सांगितलो काले तुला माझ्या जन्माच्या गुन्हा. सांगितलो
देवानो तुम्हाला सदा ना दे. आशीर्वाद द्यायचे. काका मी इथे आहे. अगं पोरीनं मी काय म्हणते तुम्ही पुढे वा मी इथे मागून. ए बोबडी काय ग काय करीत काय सांगतेस का ना. चला चला राधेला तिचा काना भेटला चला. तुमचं काही आहे राधे कान्हा. सध्या आपण भेटणं फार दुर्मिळ झालंय बघ. कान्हा अरे संसारामधून ना मला वेळच भेटत नाही बघ. अरे घरची कामं आटपत ना कधी वेळ जातो तेच कळत नाही. कान्हा अरे तुला सुद्धा मला भेटावंसं वाटतं रे. आणि राधे तुला तर ठाऊकच आहे मी कुठे असतो त्या कुंजवनामध्ये. हो कान्हा कान्हा हे बघ आता सुद्धा मला खूप उशीर झालाय बघ. मी आता जाते. अरे अरे माझ्या घरची कामं आटपायची बाकी आहेत कान्हा. कान्हा येते मी. नको